ओके. नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. सो फर्स्टली बऱ्याच दिवसानंतर ना आपलं चॅनलवरती व्हिडिओ पडत आहे. समथिंग आय हॅव सम पर्सनल इश्यू अदरवाईज सम बिझनेस इश्यूमुळं मी बरेच दिवस जवळपास तब्बल 1.5 वर्ष झालं मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकलेच नाही आहेत. बट यापुढील जेवढे काही व्हिडिओज असतील ते कंटिन्युअसली फुल टॉपिक्सवरती विथ स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला नवीन काही अपडेट पाहिजे असतील किंवा नवीन कुठल्या टेक्नॉलॉजीबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये काय होईल की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कोडिंग विथ एम केचं जे काही इन्स्टा आय डी आहे तिथून तुम्हाला माझ्यासोबत चॅट करू शकता. ठीक आहे. अदरवाईज तिथे एखादा मला मेसेज टाका. मेसेज टाकल्यानंतर ना मी तुम्हाला माझा जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअप नंबर पण मी तुम्हाला शेअर करू. ओके. सो ठीक आहे. या सगळ्या गोष्टी थोडंसं साईडला ठेवून आपण थोडंसं काय करूया, डेटाबेस टेस्टिंग किंवा डेव्हलपमेंट असेल, डेटाबेस डेव्हलपमेंट असेल किंवा डेटा इंजिनियर असेल, डेटा ॲनालिस्ट असेल, डेटा सायन्स असेल. ठीक आहे. जेवढा काही डेटा आहे, आता हा डेटा प्रश्न कुठून येतो? जो काही डेटा प्रश्न येतो तो येतो बॅकएंड साईडला. ओके. जो काही बॅकएंड साईडला किंवा कुठल्याही ॲप्लिकेशनवरती आपण ज्यावेळेस वर्कआउट करत असतो किंवा ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपण एखादा डेटा ॲड करत असतो तो डेटा कुठे ना कुठे ॲड होतो. तो डेटा व्यवस्थित ॲड झालाय की नाही किंवा त्या डेटामध्ये कुठला तरी डेटा आपल्या नवीन डेटा जर क्रिएट करायचा असेल तर त्यासाठी लागतो तुम्हाला डेटाबेस टेस्टिंग किंवा डेटाबेस डेव्हलपमेंट किंवा डेटा इंजिनियर. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला लागतो एक ओरॅकलचा इन्स्टॉलेशन किंवा ओरॅकलचा एक टूल लागतो. ओरॅकलचा टूल म्हणजे काय की त्या टूलवरूनच तुमचं डेव्हलपमेंट होतं किंवा डेटाबेस होतं. ठीक आहे. असे भरपूर टूल्स आहेत, जवळपास 20+ टूल्स आहेत, जसं की एसक्यूएल सर्व्हर आहे. ठीक आहे. ॲज पर एक्झाम्पल सांगतो, एक्झाम्पलसाठी सांगतो की एसक्यूएल सर्व्हर आहे. ठीक आहे. हे असे बरेचसे टूल्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पण मोस्टली करून जवळपास 70% मार्केटमध्ये हे तुमचं ओरॅकलचंच तुमचं यूज केलं जातं. कारण ओरॅकल ओळखलं जातं फक्त बॅकएंडचा किंवा डेटाबेसचा जो काही ॲप आहे त्या ॲपवरती तो एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये तो काय करतो की रिस्पॉन्स देतो. ओके. तो भाग राहिला, प्रश्न वेगळा. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल माझं एक म्हणणं आहे की तुम्हाला जर डेटाबेस टेस्टिंग करायचं असेल किंवा डेटाबेस डेव्हलपमेंटमध्ये जर वर्कआउट करायचं असेल किंवा त्याची जर गरज पडत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओरॅकलचा जो काही टूल आहे ते कुठल्या वर्जनचा आहे, काय आहे, याबद्दल आपण थोडंसं डिटेलमध्ये नंतर न पाहूया. बट फर्स्टली मी काय म्हणतो की जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जॉईन होता त्याच्यानंतर त्यांच्याकडून ज्यावेळेस ॲक्सेस भेटतं देन तुम्हाला यूज करायला भेटतं. ठीक आहे. बट तुम्हाला जर प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर तुम्हाला बरेचसे मी काय करतो की युजर नेम देतो, तुम्हाला पासवर्ड देतो, देन तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट करायला स्टार्ट करा. ओके. सो हे सिंपल गोष्टीमध्ये एक सांगतो की तुम्हाला ओरॅकलचं जे काही इन्स्टॉलेशन आहे ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी यूज होईल अशा वेमध्ये तुम्हाला एक ओरॅकलचं टूल सांगेल जे की वर्जन तुम्हाला 11Gचं भेटेल किंवा त्याच्यापेक्षा जर चांगलं वर्जन पाहिजे असेल 21 आहे चालू किंवा 19C वाला चालू आहे तो पण तुम्ही इन्स्टॉलेशन करू शकता. फर्स्टली तुम्हाला एक स्टेप सांगतो इन्स्टॉलेशनचे 2 स्टेप्स आहेत. एक आहे जसं की आपण जावाचं यूज करतो जे की जावा डेव्हलपमेंट किट जे की JDK म्हणतो किंवा GRE म्हणतो किंवा JVM म्हणतो, जावा व्हर्च्युअल मशीन. सेम ॲज इट इज SQLच्या जे काही आपण वर्कआउट करतो त्याच्यामध्ये पण काही व्हर्च्युअल मशीन येतात आणि काही डायरेक्टली डेव्हलपमेंट किट येतं. ठीक आहे. सेम ॲज इट इज सुरुवातीला आपल्याला सर्वात अगोदर एक व्हर्च्युअल मशीन डाउनलोड करून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो सर्वात अगोदर गुगलवरती जा, त्यावर तुम्ही ओरॅकल डेटाबेस डाउनलोड हे सर्च करून घ्या. ओके. ओरॅकल डेटाबेस डाउनलोड त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्टली एक वेबसाईट भेटून जाईल. वेबसाईट कुठली जे की स्टार्टिंगला भेटतं www.oracle.com देन डेटाबेस देन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस ओपन करता त्यावरती क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला खालती काय भेटेल की तुम्हाला तुमचा समजा 64 बिटचा तुमचं काय आहे विंडोजचा जो काही सर्व्हर आहे किंवा त्याचं जे 64 बिटचं तुमचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके. त्याच्यामध्ये 2.5 GB भेटून जाईल. ओके. इथून तुम्ही झिपवरती डाउनलोड करू शकता आणि देन ॲक्सेप्ट करून जर इथून डाउनलोड करायचं आहे 21C तर तुम्ही तिथूनही करू शकता. बट या ठिकाणी तुम्हाला साइन इन करावं लागेल, तुमचं ईमेल ॲड्रेस टाकावं लागेल, तुमचा पासवर्ड टाकावा लागेल. हे बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण त्यापेक्षा तुम्हाला मी डायरेक्टली काय करतो की सेम या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मीन्स की खालच्या साईडला तुम्हाला भेटून जाईल एक लिंक देतो. त्या लिंकवरनं तुम्ही डायरेक्टली काय करा की ही लिंक जशी असतात त्याच्यावरती क्लिक केला तरी पण ते ओपन होऊन जाईल. अदरवाईज तुम्ही डायरेक्टली क्लिक जरी केला तरी पण ते ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सर्वात अगोदर मी काय करतो की त्याला ओपन करतो. ठीक आहे. थोडंसं उलटं झालेलं आहे सो त्यामुळं इश्यू. ओके. डायरेक्टली काय करतो की मी ह्याला इन्स्टॉलेशन मागतो. ठीक आहे. हे डायरेक्ट मी काय करतो की माझे जो काही ड्राईव्ह लिंक आहे त्या ड्राईव्ह लिंकवरती जातो आणि इथून तुम्हाला काय करायचं की डाउनलोड करायचं.
ठीक आहे. डाउनलोड करायचं, डाउनलोड एनिवे करून टाका. 317 MB आहे, 317 MB वरचं डाउनलोड एनिवे करा. तुम्हाला डायरेक्टली काय होईल की डाउनलोडिंगला पडून जाईल, जसं की या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. सो माझ्याकडे फर्स्टली एक सांगतो की माझ्याकडे ऑलरेडी काय आहे, डाउनलोडेड आहे. सो मी डायरेक्टली काय करतो की डाउनलोड पेजवरती घेऊन जातो. ठीक आहे. सो फर्स्टली प्रॉपर्टीज बघतो. ठीक आहे. किती आहे, 316 MB, जसं की 317 MB 316 MB. सो ह्याला फर्स्ट आपण काय करायचं की याच्यावरती राईट क्लिक करायचंय. ठीक आहे. देन इथून तुम्हाला एक्सट्रॅक्ट हिअर करायचे. ठीक आहे. एक्सट्रॅक्ट हिअर केल्यानंतर तुमच्याकडे एक डिस्क फाईल तयार होईल. ठीक आहे. साधी सिंपल गोष्ट आहे, एक डिस्क फाईल तयार होईल, जसं की आपल्या या ठिकाणी गेलेलं आहे. ठीक आहे. डिस्क फाईल तयार झाल्याच्या नंतर त्याला ओपन केल्यानंतर तुम्हाला एक सेटअप दिसेल. सेटअप वरती तुम्हाला राईट क्लिक करायचं, देन तुमचं रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर करायचं. ओके. देन इथून तुम्हाला काय करायचं की अलाउ करायचे. डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप टू मेक चेंजेस टू द डिव्हाइस. ठीक आहे. इथून तुम्हाला युजर नेम्स भेटतील, इथून तुम्हाला पासवर्ड भेटतील, जे की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सगळ्या गोष्टी भेटून जातील. एक सेकंड तुम्ही मिस नका करू, बिकॉज या ठिकाणी तुम्हाला 3-4 तुम्हाला पासवर्ड भेटतील, 3-4 तुम्हाला युजर नेम्स भेटतील. ते फक्त एक वेळेस यूज करायचे, नंतरच्या टायमाला प्रत्येक वेळेला तुम्हाला ऍड करायची गरज नाही. देन तुम्हाला नेक्स्ट करायचंय. समजा आता या ठिकाणी माझ्याकडे ऑलरेडी इन्स्टॉलेशन ऑलरेडी असल्यामुळे तो रिपेअरिंग करायचंय की रिमूव्ह करायचं हे त्यांचा तो कॉल करतो. ठीक आहे. सो मी काय करतो, रिपेअरमध्ये डायरेक्ट नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर इथे थोडीशी प्रोसिजर असते, जी की इन्स्टॉलेशनला 5-10 मिनिटाचा वेळ लागेल. ते 5-10 मिनिटाच्या वेळेनंतर तुमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊन जाईल. ओके. हा झाला कुठला तुमचा व्हर्च्युअल मशीन. ठीक आहे. हा काय झाला तुमचा व्हर्च्युअल मशीन. व्हर्च्युअल मशीन म्हणजे काय की जो काही तुमचा लॅपटॉपचा सर्व्हर असेल किंवा जे काही तुमच्या लॅपटॉपला सपोर्ट असेल, ते व्हर्च्युअल मशीन थ्रू तिथं वर्कआउट करायला स्टार्ट झालं. बट तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे काही, ओके, तुमच्या लक्षात येते, तुम्हाला जे प्रॅक्टिससाठी असेल किंवा तुमच्या डोळ्याला ते दिसणार आहे, जे काही तुम्ही फोल्डर्स क्रिएट करताय किंवा जे काही तुम्ही टेबल्स क्रिएट करताय किंवा टेबल्समध्ये जे काही एडिट करताय, ह्या सर्व गोष्टी जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला डीके म्हणजे जे काही डेव्हलपमेंट किट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एक सेपरेट आणखीन एक ऍप तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. ओके. त्यासाठी तुम्हाला SQL डेव्हलपरचं जे काही आहे इन्स्टॉलेशन ते तुम्हाला सेपरेट करावं लागणार आहे. ठीक आहे. जस्ट वेट फॉर इट. ओके. या ठिकाणी तुमचं काय झालंय, मेंटेनन्स कम्प्लिटेड. जे काय ऑलरेडी माझं प्रिव्हियसली होतं त्यामुळे त्याचं मेंटेनन्स कम्प्लीट झालेलं आहे. अदरवाईज तुमची पण सेम प्रोसिजर राहील, त्यामध्ये तुमचं डायरेक्टली फिनिश करायचं. बट समजा तुमचं जर नवीन असेल, ठीक आहे, जर समजा तुमचं नवीन जर असेल तर त्यामध्ये तुम्हाला नेम किंवा पासवर्ड जर विचारला, ठीक आहे, पासवर्ड तुम्हाला 2 वेळेस विचारेल. एक म्हणजे पासवर्ड, दुसरा येईल तुमचा कन्फर्म पासवर्ड. तर त्यामध्ये तुम्हाला एक टाकायचे. फर्स्ट वन तुमचा ऍडमिन येईल, सेकंड वन पण तुमचं ऍडमिन येईल. ओके. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तुमचं पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हेच पासवर्ड टाकायचे, तुम्हाला चेंज करण्याची बिलकुल गरज नाही. अदरवाईज तुम्हाला पे करावं लागतील. अदरवाईज तुम्हाला जे काही तुमच्या ऑर्गनायझेशन थ्रू तुम्हाला जे काही भेटेल त्याच्या थ्रू तुम्हाला वर्कआउट करावं लागेल. सो तुम्हाला जर फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर रन करायचं असेल तर पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड जर विचारल्यानंतर तुम्हाला ऍडमिन आणि कन्फर्म पासवर्ड पण तुम्हाला ऍडमिन टाकायचे, ते पण स्मॉल लिपीमध्ये टाकायचे. ठीक आहे. एक सिंपल लँग्वेजमध्ये सांगतो. ठीक आहे. ते झालं तुमचा कुठला व्हर्च्युअल मशीन म्हणजे VM मशीन म्हणजे काय, तुमच्या लॅपटॉपला सपोर्ट करणार. देन सेकंड थिंग येतं तुमचं सेम ॲज इट इज तुम्हाला गुगलवरती सर्च करायचे SQL डेव्हलपर डाउनलोड. ओके. ह्याची पण मी तुम्हाला लिंक सेंड करतो. ठीक आहे. SQL डेव्हलपर डाउनलोड. बिकॉज इथून जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लॉग इन करावं लागतील किंवा अदरवाईज आता 64 बिटचं आहे, JDK 17 आहे. ठीक आहे. जे काही डेव्हलपमेंट किट आहे ते 17चं व्हर्जन आहे. ठीक आहे. इन्क्लुडेड आहे ते 555 MB. पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला सरळ मी काय म्हणतोय की मी तुम्हाला एक ड्राईव्हची लिंक देतो, तिथून तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करा, कारण तिथं तुम्हाला त्रासदायक असं काहीच नसणार आहे. ठीक आहे. इथून डायरेक्टली काय करा, डाउनलोड करा. डायरेक्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईल, त्या लिंक थ्रू तुम्ही डाउनलोड करून घ्या. डायरेक्ट इथून डाउनलोड करा. ठीक आहे. हे येतं तुमचं 436 MB. ओके. 64 बिटचं आहे, झिप फाईल आहे 436 MBचं. इथून डाउनलोड करा. ऑलरेडी माझ्याकडे डाउनलोड आहे, इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. तरी पण मी काय करतो की तुम्हाला डाउनलोडमध्ये एकत्र तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. हे आहे तुमचं SQL डेव्हलपर. इथून काय करा की ह्याला पण सेम ॲज इट इज एक्सट्रॅक्ट हिअर करून घ्या. ठीक आहे. एक्सट्रॅक्ट हिअर करून घ्या. देन तुमच्याकडे एक फोल्डर तयार होईल SQL डेव्हलपर नावाचा. ओके. सेम आहे, काहीच चेंजेस नाही, सेम गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी ॲज इट इज तुम्हाला वर्कआउट करायची. ठीक आहे. हे ओपन झाला. मेन तुमचा ऍप्लिकेशनचा जो काही लोगो आहे, ठीक आहे, तुम्हाला दाखवून देतो.
ठीक आहे. हा वाला जो लोगो आहे, या लोगोवरती तुम्हाला क्लिक करायचं आणि ह्याला ओपन करायचं, फक्त ओपन करायचं. ठीक आहे. इथून त्याचं इन्स्टॉलेशन किंवा इथून त्याची जी काही प्रोसेस आहे ते प्रोसेस ऑटोमॅटिकली स्टार्ट होऊन जाईल. किंवा तुम्हाला जे काही परमिशन्स वगैरे मागत असतील ते परमिशन्स वगैरे देऊन टाकायचे. ठीक आहे, ऍक्सेप्ट करून घ्या. याच्यामधून तुमचा कुठला लॅपटॉप हॅक होणार नाही किंवा कुठलं काहीच नाही होणार, त्यामुळे टेन्शन बिलकुल नका घेऊ. ओके, हा झाला तुमचा वेलकम पेज. ठीक आहे, हा काय झाला तुमचा वेलकम पेज. ठीक आहे. सेकंड थिंग काय येते की त्यानंतर नाही तर डाउनलोड झाला, एक्सट्रॅक्ट फाईल केली, ओपन द फाईल केलं, इन्स्टॉल एनिवे केला, पासवर्ड आपण टाकलेला होता ॲडमिन, जर मागितलं तर पासवर्ड टाकून द्या. ठीक आहे. बट त्याच्या अगोदर काय आहे की एक कनेक्टिव्हिटी सीमा करून घ्यावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, लायसन्स सोबत आपल्याला काय करावं लागणार आहे, एक कनेक्टिव्हिटी करून घ्यावं लागेल. त्यासाठी ह्या जे प्लसचं जे आयकॉन दिसतं, ठीक आहे, या ठिकाणी प्लसचं जे आयकॉन दिसतं, या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला काय करायचंय, क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे. या क्लिक केल्यानंतर, ओके, क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिस्टीम नाव टाकायचं. ओके, जस्ट गेट सिस्टीम. काय आहे नेम, सिस्टीम. बिकॉज माझ्याकडे ऑलरेडी आहे तरी पण मी तुमच्या प्रॅक्टिससाठी सांगतोय. ठीक आहे, नाव काय टाकायचं तुम्हाला, सिस्टीम. हे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्हाला भेटून जाईल. ओके, देन खाली येतं काय, युजर नेम. युजर नेम पण तुम्ही काय करा, सिस्टीमच टाका, कन्फ्यूज जास्त होत नका बसू. आणि आपला जो काही पासवर्ड असेल तो काय असणार आहे, आपला ॲडमिन. ओके, इथून तुम्ही सेव्ह पासवर्ड करा. बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत ते होस्ट नेम काय असेल, लोकल होस्ट आहे की ॲडमिन होस्ट आहे, हे डिपेंड करतं. फक्त आपल्याला काय पाहिजे, प्रॅक्टिससाठी पाहिजे असेल तर तुम्ही हे बिंदास्तपणे तुम्ही यूज करू शकता. मी ऑलरेडी इथं मेन्शन केलेलं आहे. युजर नेम तुम्हाला काय टाकायचं आहे, सिस्टीम. नेम काय टाकायचं आहे, सिस्टीम. पासवर्ड काय टाकायचं आहे, ॲडमिन. क्लिक ऑन द टेस्ट. ठीक आहे, क्लिक ऑन दी टेस्ट. आता या ठिकाणी टेस्ट कुठं दिसतो, या ठिकाणी दिसतो. डायरेक्ट काय करायचं, टेस्ट करायचं. ओके, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला टेस्ट करायचे. ऑलरेडी माझ्याकडे काय आहे, सिस्टीम अवेलेबल आहे. ओके, या ठिकाणी माझ्याकडे सिस्टीम अवेलेबल आहे. थोडासा लोड घेईल बिकॉज पूर्णपणे कनेक्टिव्हिटी होण्यासाठी थोडासा वेळ लागेल त्याला. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला टेबल्स दिसतील, सगळ्या गोष्टी दिसतील. बट या सिस्टीम्समध्ये, ठीक आहे, या सिस्टीम्समध्ये तुम्हाला डायरेक्टली वर्कआउट करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक HR चा जो काही सीमा आहे तो सीमा तुम्हाला ऍड करावा लागेल. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी आहे, डायरेक्टली तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला काय करावं, परत एकदा या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करावं लागेल. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर ना इथं परत तुम्हाला काय टाकायचं, HR. जास्त लपडे काहीच नाही, डायरेक्टली काय करायचंय तुम्हाला, HR करायचंय. युजर नेम पण काय करायचंय, HR. पासवर्ड पण काय करायचंय, HR. ओके, एवढ्याच गोष्टी आहेत. डायरेक्ट तुम्हाला काय करायचंय, सेव्ह. ठीक आहे, कनेक्शन ऑलरेडी युज्ड, कन्फर्म टू ओव्हर राईट, येस करून टाकतो. ठीक आहे, देन टेस्ट. काय म्हणते, स्टेटस फेल. ठीक आहे, माझ्याकडे ऑलरेडी काय आहे की ऑलरेडी तयार आहे. सो त्यामुळे तो काय करतोय की ऍक्सेप्ट करायला तयार नाही. सो त्यासाठी तुम्हाला नंतर ज्यावेळेस तुम्हाला रन करायचं असेल, ठीक आहे, याच्याला ज्यावेळेस रन करायचं असेल, माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे थोडासा इश्यू येतोय. ठीक आहे, एकच मिनिट. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल मला काय करावं लागणार आहे की जो काही सीमा आहे, याच्याचा जो काही अकाउंट आहे हा वाला, या अकाउंटला मला काय करावं लागणार आहे, अनलॉक करावं लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे कमांड येते. ठीक आहे, यासाठी तुमच्याकडे कमांड येते. ठीक आहे, कमांड मी काय करतो, ALTER. ठीक आहे, जशाच तसं कॉपी करा. युजर अल्टर युजर HR. आपण HR वरती काम करणार आहोत. ठीक आहे, देन आयडेंटिफाईड. ओके, स्पेलिंग मिस्टेक बिलकुल नाही जमणार. ठीक आहे, आयडेंटिफाईड बाय कशा थ्रू, HR थ्रूच करतोय. अकाउंट अनलॉक. ओके, अकाउंट आपण काय करतोय, HR चा अनलॉक करतोय. ह्याला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय, देन ह्याला रन करायचंय. ठीक आहे, युजर HR इज अल्टर्ड. ठीक आहे, अल्टर्ड झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही ह्याचं आउटपुट बघू शकता. ठीक आहे, थोडं राईट. तर या ठिकाणी तुम्ही टेबल्स वगैरे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दिसतील. ठीक आहे, त्यासाठीच मी काय करतो की या ठिकाणी एक टेबल आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय करतो मी, एखादा टेबल आहे. ठीक आहे, एम्प्लॉई आहे, एम्प्लॉईज. ठीक आहे, तर या ठिकाणी HR मध्ये मी काय करतो, एक कमांड सांगतो.
काही लोकांना माहिती असेल कमांड किंवा काही लोकांना माहीत नसेल. ठीक आहे. सो मी एक काय करतो, एम्प्लॉईज स्पेलिंग व्यवस्थित आहे का, EMPLOYEE. ओके, ही कमांड आहे. ठीक आहे, इथे मी काय करतो, याला रन करतो. ओके, असो. या ठिकाणी आणखीन एक कमांड आहे, टेबल आहे, या ठिकाणी टॅब आहे. ओके, या ठिकाणी मी माझ्याकडे टेबल होता टॅबचा, तो टॅब मी ओपन केला तर या ठिकाणी तुमचे काय होईल, टेबल पूर्णपणे ओपन होईल. आता हे जे कमांड्स आहेत, इथून तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही त्या टेबल्समध्ये डेव्हलप पण करू शकता, एडिट पण करू शकता. आता ह्याच्यामध्ये बरेचसे पार्ट आहेत, त्या पार्ट थ्रू आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आपण डिवाइड करायचे आहेत. ते हळूहळू एक पार्ट वाईज तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी येतील. फक्त या इन्स्टॉलेशनमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली मला पिन करा. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की एकतर इन्स्टा आयडी आहे कुठली, कोडिंग विथ MK. ठीक आहे, इन्स्टा आयडी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल किंवा व्हॉट्सअप नंबर असेल, व्हॉट्सअप नंबर पण तुम्हाला या इन्स्टावरती मला मेसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप नंबर पण मी भेटून देईल, किंवा व्हॉट्सअप कॉल जरी केला तरी कॉलवरती मी तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देईल. ओके, अदरवाईज जे कोणी नवीन असतील ते नवीन असलेले लोक चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील त्याबद्दल कमेंट करा. मी तुम्हाला जेवढं होईल प्रॉपर वेमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मिळून जातील. आणि राहिला प्रश्न डॉक्युमेंट्सचा किंवा जे काही तुमचे नोट्सचा, त्याबद्दल पूर्णपणे डिस्कशन हे मी इन्स्टा आयडीवरनं तुमच्यासोबत कनेक्ट करून देईल. ओके, धन्यवाद, थँक्यू.